गुड मॉर्निंग, कशा आहात? तेल कढई पॅन गरम करायला ठेवला आहे, लोखंडी मोठा केलेला आहे गॅस. हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी हे कापायच्या आधी. आणि इथे 1 चमचा तेल घालायचं. एवढं झालं आहे, हे 1 चमचाभर तेल घातलं. कडकडीत तापू द्यायचं आहे ते. तेल कडक तापलेलं आहे, आता गॅस कमी केला. तेवढं जिरं घालून देऊ. जिरं घालून टाकू. कमी केलेला आहे गॅस. मिरची, कांदा, टोमॅटो, गोड लिंबाचा पाला वाळलेला आहे थोडासा, आणि हे तुरीचे दाणे ओल्या. कांदा घालून देऊ. मोठा करून घेऊ आता गॅस आपण. कांदा आणि मिरची केलं, छोटा जिरा आणि कांदा मिरची. गॅस मोठा करून घेऊ. आता गोडलिंबाचा पाला घालून द्यायचा. सांबार वेळेवर घातला तर स्वच्छ धुवून सांबार वेळेवर कापून घालायचा. आता टोमॅटो घालून. अशा प्रकारे हे सगळं टाकलं की मी करत राहायचं असं मोठ्या याच्यावरच. आणि आता हे तुरीचे दाणे हे स्वच्छ निवडून घेतले पहिले, खिडकी वगैरे काढून, आणि मग स्वच्छ धुवून टाकायचे. स्वच्छ धुवून टाकायचे. अजून टाकताना बघून घ्यायचं काही खिडका वगैरे असला तर. म्हणजे टोमॅटोमध्ये ते नरम होतात. टोमॅटो शिजायच्या आधी घातले की ते नरम होतात. कारण वाटाण्याचे नरम असतात, पण तुरीचे कडक असल्यामुळे थोडा वेळ लागतो ते शिजायला. त्यामुळे टमाटर घातल्याबरोबर घालून द्यायचे ते दाणे. कांदा आणि टमाट्यामुळे ते नरम शिजून द्यायचे. थोडा गॅस कमी करून टाकते मी. कमी केला तरी शिजत राहतं ते. आपण
लहान करते पण तरी चमच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आपण, म्हणजे चिपकणार नाही. चांगलं फ्राय होत आहे तोपर्यंत आपण यात टाका काय काय टाकायचं आता घेऊन घ्या. हिरवी मिरची घातलेली आहे आपण, आणि खूप तिखट नाही करायचं आहे भात आपल्याला. हिरवी मिरची घातली त्यामुळे एवढं तिखट भरपूर. हळद, तिखट, हात धुवून मीठ स्वच्छ. भात भरपूर आहे आपला हा शिजवलेला, तर एवढं मीठ थोडंसं एवढं मीठ लागलं. थोडीशी साखर नंतर, हळद, तिखट, मीठ. आता एक वेळ मिक्स करून टाकू आपण. आणि हे सगळं मिक्स करून याच्यातही थोडंसं लागलं पाहिजे म्हणून एक वेळ थोडीशी हळद याच्यात घालून घेऊ. शिजवलेला भात असा चिपकलेला राहतो, त्यामुळे स्वच्छ हात धुवून आपण हा फोडून टाकलेला आहे आणि मोकळा मोकळा करून घेतलेला आहे. कारण मिक्स करताना मग मोकळा होत नाही. मिक्स करताना जर केलं तर आपला मोकळा होत नाही, म्हणून आधीच हात धुवून स्वच्छ मोकळा केला आहे भातचा. आणि तिखट मीठ त्याच्यात घालून आपण मोठा करते. आता गॅस कमी केला होता. तिखट मीठ हळद झाल्यावर कमी करायचा गॅस. तिखट मीठ हळद टाकल्यावर जळलं नाही पाहिजे म्हणून. आणि तुरीचे दाणे टमाट्यात आता थोडे शिजले आहे, आणि बाकीचे शिजतील ते याच्यात भात वगैरे फ्राय होईल कांदे. एक बघून घेऊ आपण तुरीचा दाणा. आणि आता हे मिक्स केलेलं आहे चमच्याने अजून फोडून टाकायचं अर्धा कालवून. एकदम पूर्ण घालू नका जास्त असला. आणि हात स्वच्छ धुवून अजून काही राहिला हे पा खालचा वगैरे राहिला असतं मोकळा मोकळा करून घाला, म्हणजे मिक्स करताना त्रास होणार नाही घरात. आणि मग तो लागत नाही कुठे कुठे तिखट. आणि थोडा वेळ होऊ द्यायचा आहे तो, म्हणजे मग नंतर आराम. आता हे छोटं पडतं आपल्याला झाकण, त्यामुळे हे जे झाकण आहे याच्यावर परफेक्ट बसते. ते मिक्स करायच्या आधीच आपण 2 मिनिट ठेवून याच्यावर हे झाकण. दोन 3 मिनिट मोठ्या ह्याच्यावर वाफेऊ देऊन नंतर मिक्स करून.
एक वेळा बघून घेऊ आपण. गॅस मोठा ठेवू द्यायचा. लोखंडाची जाड बुडाची असल्यामुळे जळत नाही का. थोडा 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 आता मिक्स करून घ्यायचं. हिवाळ्यात रात्रीचा भात जरी असला तर खराब होत नाही. रात्रीचाच भात आहे हा आणि खराब होत, त्यामुळे रात्री करून सकाळी करून द्यायचं. ताजा भात बरोबर करून दिल्यामुळे. तुम्ही ओला कांदासुद्धा टाकू शकता का, हिरवी मिरची, सांबार, ओला कांदा, कांद्याची पात. पण आता नव्हती माझ्याकडे, ओला कांदा नव्हता. अजून छान लागतं. वाटाणे दाणेसुद्धा टाकू शकता. तुरीचे तयार असल्यामुळे मी तुरीचे टाकले. मोठा गॅस टाकले. तराटा न घेता चमचा घ्या, म्हणजे या चमच्याच्या खालच्या भागाने आपल्याला जे गोळे वगैरे असले भातात तर ते आपल्याला असे असे चमच्याच्या दाबाने फोडून टाकता येतात. असा दाब देऊन. कोणी लाल तिखट न घालता हिरव्या मिरचीचा पण करू शकतो, आपापल्या आवडीनुसार. दोन वाफ येऊ देऊ त्याला आणि एक वेळ मिक्स केलं की तयार. चांगलीच वाफ आलेली आहे आणि गोडलिंबाच्या पाल्याचा वास येईल छान येत आहे. गोडलिंबाने टोमॅटो ठेवलेला आहे. आपण आता एक हे घेऊन बघून तुरीचा दाणा काढून आपल्याकडे.
तुरीचा दाणासुद्धा बघू शकता तुम्ही, एवढा तळला गेला आणि नरम झालेला आहे पूर्ण. आता याच्यात आपण थोडीशी एवढी साखर घालून देऊ. टमाटर असल्यामुळे त्यात साखर गोड लागणार नाही आपल्याला, कारण टमाटर आपण टाकला आपण त्यात. आणि एक वेळ आता मधातूनही तुम्ही बघू शकता काहीच लागला नाही, जळला नाही अजून. आता एक वाफ आली की तयार आहे आपल्याला. साखर मिक्स करून घेऊ आपण. झालेला आहे. घाई नसली की तुम्ही गॅस बंद केल्यावरही तो ठेवू शकता, म्हणजे वाफेने अजून होऊन जाते. बंद केला आहे आता गॅस. खूप छान आपला फ्राय झालेला आहे आता. अजून एक वेळ मिक्स करून टाकू. थंड झाल्यावर, आता जरी तो ओलसर दिसत असला तरी थंड झाल्यावर मोकळा आहे तो अजून. तर अशा प्रकारे तयार आहे फोडणीचा भात. फोडणीचा भात, तुरीचे दाणे, लिंबू, थोडा गार झाला की त्यात लिंबू पिळून सांबार वगैरे घेतला की छान लागतो तो. तर या फ्राय केलेला भात खायसाठी थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझे व्हिडिओ जे बघता त्यासाठी सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पहा. काही टिप असतील तर सांगा तुमच्या. काही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.